गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स पाहणार आहोत HTML मध्ये. टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं आउटपुट देतात. जसं आपण हे न्यूजपेपरमध्ये पाहतो आहे की वेगवेगळे टेक्स्ट आहेत की जे काही बोल्ड आहेत, बोल्ड म्हणजे थोडंसं थिक आहेत, थोडेसे काही तिरप्या पद्धतीने लिहिलेले आहे, याला इटॅलिक्स असं म्हणतात, काही वेगळ्या फॉन्ट्समध्ये लिहिलेले आहेत. तर असं आपल्याला आउटपुट घ्यायचं असेल तर आपण त्यासाठी जे कोडिंग करणार आहोत त्यासाठी वेगवेगळे टॅग्स आपल्याला वापरायचे आहेत. ते कसे वापरायचे हे आपण आता बघूयात. त्यासाठी आपण नोटपॅड ओपन करतोय आधी. नेहमीप्रमाणे प्रोग्राम आपला डॉकटाईप HTML ने चालू होईल. त्यानंतर बेसिक टॅग आहे HTML, त्याचं क्लोजिंग आपण लगेच टाकून घेतोय. त्याच्यानंतर हेड सेक्शन असणार आहे हेड टॅगमध्ये, त्याचं पण क्लोजिंग घेणार आहोत. यामध्ये टायटल टॅग हा कंपल्सरी वापरायचा आहे आपल्याला. आणि हा प्रोग्राम आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंगचा. सो टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स हे असं आपण टायटल टाकलं आहे. टायटल क्लोज करतो आहे. आता हेड सेक्शन घेतो आहे आपण. झालेलं आहे पूर्ण हेड सेक्शन. आता बॉडी सेक्शन स्टार्ट होईल. क्लोजिंग ऑफ बॉडी. पहिला टॅग असेल बी म्हणजे बोल्ड. सो दिस इज बोल्ड टेक्स्ट. हा आपण मॅटर टाकला आहे. हा पेअर टॅग आहे. पेअर टॅग म्हणजे ज्याला ओपनिंग आणि क्लोजिंग आहे. तर हा बोल्ड टॅग आहे. अशाच प्रकारे पुढचा टॅग असणार आहे इटॅलिक्स. मी हे कॉपी करून घेते आहे. इटॅलिक्ससाठी आय आहे. इटॅलिक्स हा फॉर्मॅट म्हणजे थोडासा तिरपा असतो. त्याच्यानंतर पुढचा टॅग आहे यू म्हणजे अंडरलाईन. हा पण पेअर्ड आहे. अंडरलाईन. त्याच्यानंतर पुढचा टॅग आहे स्मॉल टॅग. स्मॉल टॅग जो आहे तो काय करतो तर नॉर्मल टेक्स्टची जी साईज आहे जी बॉडी टॅगमध्ये येते तर त्यापेक्षा एक साईज स्मॉल तो आउटपुट दाखवतो आपल्याला. त्याच्यानंतर आहे इन्सर्ट. इन्सर्ट म्हणजे जो शब्द आपण मध्येच कुठेतरी इन्सर्ट करतो आहे आणि हे आपल्याला ओळखायला पण यायला पाहिजे की हा इन्सर्टेड आहे, म्हणून त्यासाठी जो टॅग असेल तो आहे इन्सर्ट टॅग. थोडासा बोल्ड असतो हा. बोल्ड आणि इन्सर्टमध्ये अगदीच किंचितसा फरक येतो थिकनेसमध्ये फक्त. त्याच्यानंतर पुढचा टॅग आहे DEL. DEL म्हणजे डिलीट टॅग. हा टॅग काय करतो तर कंटेंट आहे तसं राहील पण एक त्याच्यावरती एक रेष ओढलेली दिसेल आपल्याला की जो दाखवेल की बाबा हा टेक्स्ट जो आहे तो डिलीटेड आहे. म्हणजे परत पाहिजे असेल तर आपण अगदी परमनंटली त्यातून तो काढू शकतो, पण सध्यासाठी त्याला मार्किंग करायचं असेल तर आपण तो DEL टॅग वापरू शकतो. त्याच्यानंतर मार्क हा एक टॅग आहे जो शब्दांना हायलाईट करतो. तर याच्यामध्ये आपण हे सगळे चेंजेस करून घेऊयात. स्मॉल, त्याच्यानंतर इन्सर्ट, त्यानंतर डेल आणि आता मार्क.
प्रत्येक लाईन झाल्यानंतर आपल्याला ब्रेक टॅग टाकायचा आहे, विसरायचं नाही. ब्रेक टॅग लाईन ब्रेक करण्यासाठी हा सिंगल टॅग आहे. शेवटच्या लाईनच्या नंतर आपण घेतलेला आहे. आता इथे आपण एक स्पेशल टॅग बघणार आहोत की जो आपल्याला सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट लिहिण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणजेच वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो आहे H2O. तर हा 2 जो आहे आउटपुटमध्ये याच पद्धतीने दिसणार आहे. याला आपल्याला थोडंसं खालच्या साईडला घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण जो टॅग वापरणार आहोत तो आहे सबस्क्रिप्ट SUB. हा फक्त 2च्या पुढे आणि मागे आपल्याला टाकायचा आहे, SUB. त्यानंतर एक ब्रेक टॅग घेऊया, ओळखायला येईल. आता जेव्हा मॅथ्समधले आपण काही फॉर्म्युलाज लिहितो, काही ठिकाणी आपल्याला 10⁵ असं लिहायला लागतं किंवा 20⁻10 असं लिहावं लागतं. तर हे जे रेज टू लिहायचं आहे त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे सुपरस्क्रिप्ट टॅग, SUP. जो शब्द आपल्याला वरच्या साईडला डिस्प्ले करायचा आहे त्याला आपण सबस्क्रिप्टमध्ये टाकणार आहोत. ओके, सो फाईल सेव्ह करूयात आपण. आता फाईल सेव्ह नॉर्मली डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह करायचं. टेक्स्ट फॉर्मॅटिंग आहे, सो टेक्स्ट फॉर्मॅटिंग टाकले मी. .html हे टाकायचं आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. प्रोग्राम रन करूयात. Ctrl+O प्रेस करायचं. त्याच्यानंतर आपण जिथे फाईल सेव्ह केली होती त्या ठिकाणी जातो आहे आपण आणि आपला प्रोग्रामचं नाव होतं टेक्स्ट फॉर आणि याला ओपन करायचं आहे. हे आपलं आउटपुट आलेलं आहे. पहिला टेक्स्ट आहे बोल्ड, त्यानंतर आहे इटॅलिक्स टेक्स्ट, नंतर आहे अंडरलाईन, नंतर स्मॉल, नंतर इन्सर्ट, नंतर डिलीट, नंतर मार्क. हा खाली जो 2 आपण दाखवला आहे तो सबस्क्रिप्टने दाखवला आहे आणि हा वरती 5 जो दाखवला आहे तो आहे सुपरस्क्रिप्ट. ओके, दॅट्स ऑल.